नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे नवरात्रीत अखंड दिवा कसा लावायचा, दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती, त्याचबरोबर वातीची दिशा, दिवा विझलास तर काय करायचं, दिव्याला जर काजळी आली तर ती कशी काढायची। जितकं महत्त्व घटाला आहे तितकंच महत्त्व या अखंड दिव्याला सुद्धा आहे। त्यामुळे आज आपल्याला अखंड दिवा कसा लावावा, दिवा कोणता असावा, वात कशाची असावी, ती किती पदरी असावी, त्याचबरोबर दिव्यामध्ये तेल वापरावं की तूप वापरावं, तेल वापरणार असाल तर ते कोणतं असावं, दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी, दिवा कुठे ठेवायचा किंवा दिवा किती वाजता प्रज्वलित करायचा, त्याची योग्य वेळ कोणती, दिव्याला काजळी आली तर काय करायचं, दिवा अचानक विझला तर कोणता उपाय करायचा, अशा सर्व गोष्टींची माहिती म्हणजेच थोडक्यात काय तर अखंड दिवा लावण्याचे सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, रोजचा दिवा असो किंवा आपला नवरात्रामधला अखंड दिवा असो, दिवा कोणताही असू द्या, तो तसा जमिनीवर न ठेवता त्याला काहीतरी आपल्याला आसन द्यायचं असतं। असा देवपूजेमधला नियम आहे। त्यामुळे दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे किंवा फुलाचे आसन ठेवावे, म्हणजेच काय तर काहीतरी आसन दिव्याखाली असावे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा व त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करावी। नवरात्र उत्सवात जो दिवा आपण ठेवतो 9 दिवसाचा, त्याला अखंड दिवा म्हणतात। नवरात्रामधील ह्या दिव्याला खास करून अष्टदल कमळाचे आसन लागते। अष्टदल कमळ काढण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहे। कोणी रांगोळीने काढतं, तर कोणी धान्याने काढतं, तर कोणी तांदळाने काढतं, तर कोणी हळद कुंकू वापरून काढतं, तर कोणी फक्त कुंकवाने काढतं। डिश घ्या, त्यावर कुंकवाने अष्टदल कमळ काढा। अष्टदल कमळ काढणे म्हणजेच काय तर त्याला 8 पाकळ्या असणे। तर हा आपण 9 दिवस ठेवणार आहोत, म्हणून त्यावर 9 तांदळाचे दाणे ठेवून घ्या। त्यानंतर हा अखंड दिवा त्यावर ठेवा। जो कोणता तुम्ही दिवा अखंड लावणार असाल तो त्याच्यावर तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे। दिवा कोणता वापरावा किंवा कसा असावा असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर दिवा कोणताही तुम्ही वापरू शकता। धातूचा असू द्या किंवा दगडाचा, मातीचा असो किंवा तो कसलाही कोणत्याही धातूचा जरी असला तरी सुद्धा चालतो, फक्त तो थोडा खोलगट असावा। खरं तर नवरात्रीमध्ये दगडाच्या किंवा मातीच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे। हा दिवा अतिशय शुभ मानला जातो, पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो दिवा तुम्ही वापरू शकता। 9 दिवस आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे, म्हणून तो थोडासा खोलगटच असावा। दिव्याला वात कोणती असावी, तर दिव्याला तुम्ही कापसाची वात वापरू शकता। तर कापसाची वात घ्यायची, ती दुहेरी आपल्याला करायची आहे। 1.25 हाताची वात तयार करायची आहे आपल्याला, म्हणजेच आपल्या कोपऱ्यापर्यंत व त्याच्यावरती थोडीशी येईल अशी, म्हणजेच काय तर बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत 1 हात व त्याच्यापासून थोडासा अजून घेतला तर तो 1.25 हात होतो। तर अशा 1.25 हाताची एक मोठी वात तयार करून घ्यायची। हवी तर ती तशीच तुम्ही दुहेरी करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला 9 दिवस ठेवायचं आहे तर हे पुरणार नाही, तर तुम्ही तशीच अजून एक बनवून घ्यायची 1.25 हाताची, म्हणजे 1.25 हाताच्या 2 वाती बनवायच्या आणि त्या दोघींची एक वात बनवायची आणि ती दिव्यामध्ये लावायची। तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलावाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो त्याला तुम्ही 5 पदरी करायचं आणि त्याची वात तयार करून सुद्धा तुम्ही लावू शकता। तर ही वात छोटीशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती दुहेरी करून घेतली तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर दिव्यामध्ये तेल वापरावे की तूप वापरावे, दिव्यात तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता, फक्त दोन्ही एकत्र करून आपल्याला ते दिव्यामध्ये टाकायचं नाही किंवा दिवा तो लावायचा नाही। त्याचबरोबर एका दिव्याने आपल्याला दुसरा दिवा पेटवायचा नाही। तेल वापरत असाल तर तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता, तर तेही जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं जे रोजचं आपलं खायचं तेल आहे ते तुम्ही वापरू शकता, फक्त ते स्वयंपाकात वापरलेलं नसावं ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। मोहरीचं तेल वापरायचं नाही आपल्याला ह्या दिव्यामध्ये, किंवा ज्या तेलाचा कडू वास येतो
त्याची निवड आपल्याला करायची नाही. तुम्ही बेस्ट ऑप्शन तुम्ही तिळाचं तेल वापरा. तिळाचं किंवा जो आपलं रोज खातो आपण ते तेल तुम्ही वापरू शकता. फक्त आपल्याला मोहरीचं तेल अवॉइड करायचं आहे. शक्यतो तेलाचीच वात तुम्ही लावा. तुपाची वात आता थंडी असल्यामुळे ते थिजतं, काही इश्यूज होतात, त्याच्यामुळे तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता. मोहरीचे तेल सोडून कोणताही तेल तुम्ही वापरू शकता. दिव्या लावण्यापूर्वी दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. हळद कुंकू लावून त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही दिव्याच्या बाजूने थोडी सजावटसुद्धा करू शकता फुलांनी, जर तुमची इच्छा असेल तर. पण ते 9 दिवस ठेवायचं असतं. मग परत तो आपण फुलं काढायला गेले तर तो हलतो. मग त्यापेक्षा नाही केलं तरीसुद्धा चांगलं. एखादं फूल वाहा आणि जर तुम्हाला करायचीच असेल छान दिसण्यासाठी तर तुम्ही तेही करू शकता. त्याचबरोबर दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती? जेव्हा तुम्ही घटस्थापना करणार आहात तेव्हा देवीच्या नावाने जेव्हा तुम्ही मंगल कलश भराल, जर पहिल्यापासूनच जर तुमचा मंगल कलश असेल तो तुम्ही ज्या वेळेस तिथे ठेवाल त्याच वेळेस तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. तर या वेळेचा म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा 11:44 ते 12:30 आहे. तर त्या वेळेत तुम्ही घटस्थापनाही करू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त नियम असा आहे की घटस्थापना ही संध्याकाळची करायची नसते. पहिलं काम तुमचं काय असणार आहे? मंगल कलश भरणं व नंतर अखंड दिवा लावणं. दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी? तर दक्षिण दिशेला सोडून तुम्ही कोणत्याही बाजूला दिव्याची वात ही करू शकता किंवा ठेवू शकता. दिव्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला तुम्ही ठेवू शकता. म्हणजे उजव्याच बाजूला असला पाहिजे असंही काही नाही किंवा डाव्या बाजूला आला असंही काही नाही. काहीतरी एक उजव्या बाजूला येणार, काहीतरी एक डाव्या बाजूला येणारच. त्यामुळे तुम्ही जशी तुमच्याकडे जागा अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही दिवा हा ठेवू शकता. फक्त त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला नसावं. दिवा तुम्ही घटासमोर सुद्धा ठेवू शकता आणि जर तुम्ही घटासमोर जर ठेवणार असाल तर थोडासा लांब ठेवायचा आहे. म्हणजेच दिव्याच्या उष्णतेने घटाला काही इजा पोहोचणार नाही आणि आपलं धन पिवळं पडणार नाही. तर दिव्याखाली डिश किंवा वाटी ठेवा. म्हणजे दिव्याची जी काजळी किंवा तेल जे ओघळेल त्याने आपली पूजा मांडणी खराब होणार नाही. ते जे काही तेल आहे ते आपलं त्या डिशमध्येच पडेल. तर काजळी आपल्याला कशी काढायची? म्हणजे दिव्यापुढे जी काजळी येते आपली तर ती आपल्याला कशी काढायची? जरी फूल आलं तरीसुद्धा ते आपल्याला काढलंच पाहिजे. नाही काढलं तर आपला दिवा विझणार. त्यामुळे तुम्ही ते अलगद चिमट्याने वरच्यावर काढू शकता. आणि काढलेल्या काजळीचं काय करायचं? तर त्या काजळीमध्ये थोडंसं आपल्याला कुंकू मिक्स करून ते तुम्ही कपाळाला लगेच लावू शकतात. किंवा मुलांच्या कानामागे नजर लागू नये म्हणून सुद्धा तुम्ही ती काजळी लावू शकता. ती आपल्या देवीचंच हे असतं, आशीर्वाद असतो. त्यामुळे ती फेकून न देता तुम्ही कपाळाला थोडंसं कुंकू मिक्स करून लावा किंवा आपल्या मुलांना नजर लागू नये म्हणून त्यांच्या कानामागे लावलं तरीसुद्धा चालतं. त्याचबरोबर दिव्याची ज्योत अतिशय शांत असावी. अगदीच मोठा त्याची वात करून ठेवू नका, मग तेलही पटकन संपतं आणि त्याचबरोबर त्याला काजळी पण भरपूर येते आणि सारखं आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे दिव्याची ज्योत थोडीशी शांतच ठेवावी, मंद ठेवावी, म्हणजे जेणेकरून तो शांतपणे तेलवत राहील. तर दिवा आपल्यात 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. व जर विझला चुकून तर कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणू नका. वाईट विचार मनात आणू नका. कधी कधी हवा लागते किंवा काजळी येते म्हणून सुद्धा आपला दिवा विझत असतो. त्यात अशुभ मानण्यासारखं काही सुद्धा नसतं. तरीसुद्धा दिवा विझला व मनात वाईट विचार आले तर कोणाच्या मनातलं आपण काही सांगू शकत नाही. कोणाच्या मनात वाईट जर विचार आलेच तर त्यावरही एक उपाय सांगते. तर तो तुम्ही उपाय हा करू शकता. तर काय करायचे आहे? क्षमा प्रार्थना म्हणून 99 मंत्र 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. किंवा मनातल्या मनात देवीसमोर क्षमा प्रार्थना करू तुम्ही शकतात. दिवा जर विझला त्याच्यात शुभ अशुभ असं काहीही नसतं. त्याचबरोबर नवरात्रीत अखंड दिव्याचं महत्त्व काय वर्णावं? दिवा म्हणजे साक्षात आपली कुलदेवी किंवा संपूर्ण पूजेचा आत्मा, प्राण आपण त्याला म्हणतो.
तर तो म्हणजे आपला अखंड दिवा. मंगल कलश किंवा दिवा यामध्ये देवीचं जिवंत स्वरूप आपण बघत असतो. जी काही प्रार्थना आपण करतो ती दिव्याद्वारे देवीपर्यंत पोहोचत असते, असा याचा अर्थ होतो. दिवा म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय. त्याचप्रमाणे माणसाने एक कामाद्वारे यशाची उंची गाठावी म्हणून हा अखंड दिवा किंवा आपल्या रोजच्या पूजेमधला दिवा रोज सकाळी दिवा लावताना ही प्रार्थना तुम्ही म्हणावे. म्हणजे रोज आपण जो दिवा लावतो तेव्हा संध्याकाळी आपल्याला ही प्रार्थना म्हणायची आहे. त्याचबरोबर आपण आता नवरात्रीमध्ये सुद्धा आपला जो दिवा चालू आहे तेव्हा सुद्धा सर्वांनी ही प्रार्थना नक्की म्हणायची आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यरात. दिवा लावला देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दना. दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमस्तुते. तर अशी ही आपली शुभम करोतीची प्रार्थना आहे. तर ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेस म्हणायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे. तर थोडक्यात काय करायचं आहे आपल्याला, अखंड दिवा आपल्याला जेव्हा आपण घटस्थापना केली, मंगल कलश ठेवला, लगेच आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याखाली आपल्याला एक डिश घ्यायची आहे, त्याच्यावर अष्टदल कमळ काढायचं. त्याच्यानंतर आपल्याला 9 तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला तुमचा जो काही असेल दिवा, धातूचा, दगडाचा, मातीचा, तर तो आपल्याला ठेवायचा. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वात कराल तेव्हा 1.25 हाताची एक वात करून घ्या. तीच दुहेरी करून ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तशीच अजून एक करून घ्या. त्या दोघींना एक करून ती वात आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला पेटवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा तुमच्याकडे जे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही तेल टाकू शकता. दिव्याला जर काजळी आली तर ते अलगद आपल्याला चिमट्याने काढून घ्यायची आहे. दिवा आपल्याला 9 दिवस हलवायचा नाही. तुम्ही जिथे कुठे दिवा ठेवणार असाल फक्त त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. आणि दिवा अशा जागी ठेवायचा की त्याचा आपल्याला सारखा हातही लागणार नाही आणि त्याचबरोबर त्या दिव्याच्या उष्णतेने आपलं धान्य पिवळं पडणार नाही किंवा आपल्या पूजेला काही इजा पोहोचणार नाही. आणि जेव्हा तुम्ही दिवा घ्याल तर तेव्हा दिव्याखाली एखादी खोलगट वाटी किंवा डिश घ्या, जेणेकरून त्याचं ते 9 दिवसाचं जे काही तेल आहे ते ओघळलं तरीसुद्धा आपली पूजा मांडणी खराब होणार नाही. तर इतकंच आपल्याला करायचं आहे. अखंड दिवा लावताना दिव्याला जर काजळी आली तर ती अलगद आपल्याला चिमट्याने काढून घ्यायची किंवा जर तुमच्याकडे एखादी काडीने तुम्ही काढू शकता किंवा इयरबडनी सुद्धा तुम्ही अलगद ती काजळी बाजूला करू शकता. फक्त काळजी घ्यायची की दिवा विझणार नाही आणि जरी विझला तरीसुद्धा घाबरण्याचं काहीच कारण नाही. शुभ अशुभ काहीही नसतं. त्यामुळे अलगद तुम्ही त्या चिमट्याने अलगद त्याची काजळी काढून घ्या आणि ती काजळी फेकून न देता कोणाच्या ह्याच्यात फूल बनलेलं असेल, कधी कोणाच्या ह्याच्यात काय बनतं तर तो देवीचा आशीर्वाद आपल्यापर्यंत असतो आलेला, त्याच्यामुळे ती अलगद काढायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करून ते कपाळाला लावायचं किंवा मुलांना लावायचं. तर अशा प्रकारे आपल्याला दिव्याची काळजी ही घ्यायची आहे. दिव्यात शक्यतो तेलाचाच वापर करा, तुपाचा वापर करू नका. आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला शुभम करोति कल्याणम ही सुद्धा आपल्याला प्रार्थना आवर्जून म्हणायची आहे. त्याचबरोबर उपवासाचे काय नियम पाळायचे किंवा जर धन उगवत नसेल तर त्यामागचं काय कारण आहे, तर कुठल्या दिवशी कोणता रंग आहे, कोणती माळ आहे, त्याचबरोबर कोणतं रूप आहे देवीचं, ह्याचे सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. त्यामुळे जाऊन सर्वांनी नक्की चेक करा. आणि तुम्ही जो काही नवरात्रीच्या व्हिडिओजला जो काही प्रतिसाद देत आहात त्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर
अखंड दिवा ह्याच्यासाठी आपण लावत असतो की देवीपर्यंत आपलं जे काही घराणं आहे, जे काही आपलं मागणं आहे ते त्या अखंड दिव्याद्वारे किंवा आपला जो काही दिवा असेल त्याच्याद्वारे ते देवीपर्यंत पोहोचावं आणि तिने आपलं घराणं ऐकावं आणि आपल्याला संकटातून मुक्त करावं किंवा आपले संकट कमी करावे किंवा तुमची जे काही इच्छा असेल ती पूर्ण करावी, यासाठी आपला दिवा असतो. ते आपलं मनातले जे काही विचार असतात ते देवीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. त्यामुळे जरी कोणी घटाची मांडणी करत नसेल तर तरीसुद्धा त्यांनी अखंड दिवा फक्त लावला तरीसुद्धा चालू शकतो. तुमच्या जर घरी सासूच्या वगैरे घरी जर बसवत असेल घट तर तुम्ही घट बसवू नका. एकाच घरात 2 घट चालत नाही. त्यामुळे तुम्ही जरी घट बसवत नसाल तर पण तुम्ही अखंड दिवा हा 9 दिवस लावू शकता. तर त्याचीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे काळजी घ्या. नक्कीच देवीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. कुंकुमार्चन कसं करावं, देवीची अतिशय जास्त प्रभावी सेवा कुंकुमार्चन, त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ, हे 9 दिवस आपल्याला खूप जास्त कुलदेवीचा कुलाचार हा करायचा आहे. आणि महिलांनी तर नक्कीच करायचं आहे. घरातील जी महिला देवीचा कुलाचार करते तिला तिच्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. तिच्या मुलाबाळांवर देवीचा आशीर्वाद हा कायम असतो. तर तुम्ही अशा प्रकारे अखंड दिव्याची काळजी घ्या. जेव्हा अखंड दिवा घरात चालू असतो तेव्हा सर्वांनीच घराच्या बाहेर जायचं नसतं. तुम्ही देवदर्शनाला जाल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी जरी तुम्ही जात असाल तरीसुद्धा घराला कुलूप लावून जाऊ नका. कारण आपल्या घरी देवी आलेली असते आणि तिला घरात ठेवून आपण कुलूप लावून जाऊ नये. म्हणून कोणीतरी घरामध्ये नक्की असावं. तर आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू आहे त्यामुळे घराला कुलूप लावून कोणीही जाऊ नये. शक्यतो एक तरी माणूस घरामध्ये असावं, एक तरी व्यक्ती घरामध्ये असावं. तर अशा प्रकारे तुम्ही अखंड दिव्याची काळजी नक्कीच घ्या. तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.